are going to learn today, that is logic gates. Logic gates is a very important topic in digital electronics, and in this chapter also it having very good weightage. So logic gate हे तीन टाइप मध्ये डिवाइड झालेला आहे. पहिला टाइप आहे बेसिक गेट्स. बेसिक गेट्स काय आहेत तर लॉजिक गेट मध्ये तीन बेसिक ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी बेसिक गेट्सची गरज आहे. त्याच्यामध्ये पहिलं गेट आहे ते म्हणजे नॉट गेट. नॉट गेट हे इन्व्हर्जन ऑपरेशन परफॉर्म करत असतं. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. दुसरं गेट आहे अँड गेट. अँड गेट हे मल्टिप्लिकेशनचं ऑपरेशन परफॉर्म करतं. तिसरं गेट आहे ऑर गेट. ऑर गेट हे ॲडिशनचं ऑपरेशन परफॉर्म करतं. म्हणजे बेसिक अरिथमेटिक ऑपरेशन्स ज्यावेळी आपल्याला परफॉर्म करायचे असतात त्यावेळी आपल्याला बेसिक गेटची आवश्यकता असते. पुढचा टाइप आहे युनिव्हर्सल गेट. तर हे जे गेट आहेत या गेटच्या सहाय्याने आपण कोणतीही गेट्स डिझाइन करू शकतो. म्हणून या गेट्सना युनिव्हर्सल गेट म्हटलेलं आहे. आणि हे कोणते आहेत तर युनिव्हर्सल गेट मध्ये पहिला आहे नॅन्ड गेट. कोणता आहे नॅन्ड गेट. आणि दुसरा आहे तो आहे नॉर गेट. दुसरा आहे नॉर गेट. नॅन्ड म्हणजेच काय अँड गेटच्या पुढे एक नॉट गेट जोडला की नॅन्ड गेट तयार होतो. फॉर एक्झाम्पल अँड गेट त्याच्या पुढे एक नॉट गेट जोडला तर नॅन्ड गेट तयार झाला. आणि ऑर गेटच्या पुढे एक नॉट गेट जोडल्या त्याच्यानंतर नॉर गेट तयार होतो. फक्त नॅन्ड गेट आपल्याकडे असेल तर उरलेले सर्व गेट आपण डिझाइन करू शकतो. म्हणून त्याला युनिव्हर्सल गेट असं नाव दिलं आहे. किंवा फक्त आपल्याकडे ऑर गेट असेल नॉर गेट असेल तर रिमेनिंग सर्व गेट्स आपण डिझाइन करू शकतो. म्हणून नॅन्ड गेटला किंवा नॉर गेटला युनिव्हर्सल गेट्स असं म्हटलेलं आहे. आणि शेवट लास्ट बट नॉट लिस्ट डिराइव्ड गेट्स. डिराइव्ड गेट्स मध्ये ऑर गेट मध्ये ऍडिशन करत असताना जो ड्रॉबॅक येतो तो 1 + 1 = 2 मीन्स 0 1 0 ही बायनरी यायला पाहिजे. पण अशी न येता ऑर गेट मध्ये 1 + 1 = 1 येतं. हा जो ड्रॉबॅक आहे हा ड्रॉबॅक रिमूव्ह करण्यासाठी एक्स ऑर गेट डिझाइन करण्यात आला ज्याच्यामध्ये सम आणि कॅरी इन्क्लूड झालेला आहे. आणि त्याचाच एक दुसरं व्हर्जन म्हणजे एक्स नॉर हे ऑपरेशन परफॉर्म करणारं डिराइव्ड गेट डिझाइन करण्यात आलं. म्हणजे बेसिक 3 गेट्स, 2 युनिव्हर्सल गेट्स आणि 2 डिराइव्ड गेट्स असे एकूण 3 3 6 आणि 2 8 गेट्स आपल्याला सिलेबस मध्ये शिकायचे आहे. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये